विराज प्रोफाइल द्वारा नई परियोजना पर ग्रामीण विकास हेतु अनेक उपक्रम का लक्ष्य। पालघर जिले की स्टील इंडस्ट्री में कार्यरत कंपनी विराज प्रोफाइल्स प्राइवेट लिमिटेड द्वारा प्रेसवार्ता कर रोजगार एवं ग्राम विकास की संकल्पना लिए मान ग्राम पंचायत में नए प्लांट की शुरुआत की योजना को सार्वजनिक किया गया। प्रेसवार्ता के माध्यम से समूह के अधिकारियों ने पत्रकारों को अग्रिम योजनाओं की सूचना जारी की। वार्ता में संस्थान के वरिष्ठ अधिकारी जेपी गर्ग, सुनील कस्तूरे सहित सलाहकार दीपक भावे ने बताया कि स्टेनलेस स्टील HRAP व CRAP शीट्स, प्लेट्स एवं क्वाइल्स उत्पादों के नियमितीकरण एवं विस्तार हेतु परियोजना ग्राम मान तथा ग्राम वरांगड़े, तहसील एवं जिला पालघर, महाराष्ट्र में प्रस्तावित है। उपरोक्त प्रस्ताव के संबंध में महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा सार्वजनिक सुनवाई का आयोजन प्रस्तावित परियोजना स्थल SRM प्लांट, ग्राम मान, जिला पालघर में दिनांक 8 अप्रैल को सुबह 11 बजे किया गया है। कंपनी स्वच्छ, सतत एवं निरंतर बेहतर होते पर्यावरणीय प्रदर्शन के प्रति अपनी प्रतिबद्धता को पुनः व्यक्त करता है, जो उसके व्यावसायिक दर्शन और मूल्यों का अभिन्न हिस्सा है। शिक्षा, स्वास्थ्य, आधारभूत संरचना विकास एवं सामुदायिक विकास के क्षेत्रों में CSR पहल के माध्यम से कंपनी अपने आसपास के क्षेत्रों के साथ मिलकर आर्थिक, सामाजिक एवं पर्यावरणीय उत्थान के लिए कार्य कर रहा है। वर्तमान में लगभग 13,000 कर्मचारी विराज के साथ कार्यरत हैं, जो अपने परिवारों के साथ बोईसर में निवास करते हैं। पिछले 30 वर्षों से विराज ने बोईसर के आर्थिक विकास को बढ़ावा दिया है। प्रस्तावित परियोजना 5,000 से अधिक लोगों के लिए रोजगार के अवसर उत्पन्न करने की अपेक्षा रखती है। आत्मनिर्भर सामुदायिक विकास के मिशन को आगे बढ़ाने तथा स्थानीय रोजगार को बढ़ावा देने और गांवों के आर्थिक विकास के लिए विराज 7 प्रमुख प्राथमिकताओं पर कार्य कर रहा है, जिनमें स्वास्थ्य एवं स्वच्छता में आसपास के गांवों के लिए बेहतर चिकित्सा सुविधाएं, एम्बुलेंस सेवा तथा महिलाओं के स्वास्थ्य पर विशेष ध्यान दिया जाएगा। वहीं महिला सशक्तिकरण में महिलाओं के आत्मनिर्भर बनने हेतु विशेष प्रशिक्षण, लघु उद्योग शुरू करने के लिए वित्तीय सहायता तथा बाजार उपलब्ध कराना तथा जिला परिषद स्कूलों का नवीनीकरण, उन्नयन, डिजिटल शिक्षण साधनों की उपलब्धता और शिक्षा स्तर में सुधार किया जाएगा। आधारभूत संरचना विकास में सुरक्षित पेयजल, सौर ऊर्जा आधारित स्ट्रीट लाइट्स, सड़क विकास आदि सुविधाएं उपलब्ध कराना हमारी प्राथमिकता है। कौशल विकास केंद्र बनाकर स्थानीय युवाओं के लिए तकनीकी एवं व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र स्थापित कर रोजगार के अवसर बढ़ाना तथा स्वयं का व्यवसाय शुरू करने हेतु प्रोत्साहन दिया जाएगा। मेधावी छात्रों के लिए छात्रवृत्ति से कक्षा 10वीं और 12वीं के मेधावी छात्रों को उच्च शिक्षा हेतु प्रोत्साहित करने के लिए छात्रवृत्ति। पर्यावरण एवं स्थिरता वर्ष 2030 तक नियर जीरो और उसके बाद नेट जीरो लक्ष्य प्राप्त करने का उद्देश्य लिया गया है। सौर एवं पवन ऊर्जा का उपयोग द्वारा आधुनिक वायु एवं जल शोधन सुविधाएं, हरित पट्टी विकास एवं जन जागरूकता पर विशेष ध्यान आदि विषयों पर कार्य करने की प्रतिबद्धता को स्वीकार किया गया। कार्यक्रम के अंत में पत्रकारों ने अनेक प्रश्नोत्तरी से कई सवाल उठाए। तर ते जाऊ शकतं मार्केटमध्ये, तरी आपण या दोन्ही गोष्टींवरती विचार करतोय की त्यांना कामही मिळेल, त्यांना पैसाही मिळेल, त्यांना रोजगारला न जाता ते स्वतःचा बिझनेस, स्वतःचा छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करू शकतील आणि त्याला मार्केट करून द्यायचं विराज याच्यावरती काम करते। यानंतर जो आहे शैक्षणिक धोरणाच्या कामामध्ये गरजू विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना गुणवंत विद्यार्थी ज्यांना म्हणतो आपण, ज्यांचे परदेश आणि मार्क्स चांगले येतात आणि शिक्षणासाठी पुढे शिक्षणासाठी त्यांच्याकडे आर्थिक इकॉनॉमिकल कंडिशन जर नसेल तर त्यांच्यासाठी स्पेसिफिकली शिष्यवृत्ती योजना आपण राबवते। अशा विद्यार्थ्यांसाठी विराज एज्युकेशनसाठी शिष्यवृत्ती योजनेचा आपण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे। मला वाटतं याच्याशिवाय विराज नेहमी, मी पर्यावरणाचा मगाशी तुम्हाला उपदेश करून सांगितलं की हा जो प्रोजेक्ट आहे हा पर्पजच आहे की ग्रीन स्टील,
हे नवीन जे टेक्नॉलॉजी प्रमाणे बनतं ग्रीन स्टील. याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सर 100 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट सुरू आहे आपला. त्याच्यापासून जी पॉवर जनरेशन होते ती आपण ग्रीडवरती घेतो आणि टार्गेट आपलं 2030 असं आहे. ग्रीन हाऊस गॅस इमिशनचं जर तुम्ही पाहिलं असेल, इव्हन आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण टार्गेट आहे 2050 पर्यंत नेट झिरो करायचं आहे आपल्याला कार्बन इमिशन. त्याच्या दृष्टिकोनातून 2030 पर्यंत आपण नियर झिरोचं टार्गेट ठेवलेलं आहे विराजनी. 100 मेगावॅट सोलार पॉवर प्लांटचं आपण ऑलरेडी जनरेशन केलं आहे आणि ते आपण ग्रीडवरती घेतो. त्याच्यानंतर जवळपास 140 मेगावॅटचं बरोबर 140 मेगावॅट पॉवर जनरेशनचं टार्गेट ठेवतोय आपण विंड आणि सोलार बॅटरी बॅकअप सहित. तर ही पॉवर जी आहे ती ग्रीडवरती घेऊन, कारण इथं सोलार किंवा इथं विंड पॉवर जनरेशन इथं नसला स्कोप, तर महाराष्ट्रामध्ये त्याचा स्कोप आहे इतर भागामध्ये, तर ते ग्रीडवरती ठेवून ग्रीडवरती टाकून आपण इकडे त्याची पॉवर घेतो. पर्पज काय मला सांगायचा उद्देश आहे कारण एक पॉवर जनरेशनचा हा जो फॅक्टर आहे, आपण कोल बेस्ड पॉवर प्लांट मधून जी पॉवर जनरेशन होते ती जर वापरली तर आपलं ग्रीन हाऊस गॅस इमिशन किंवा कार्बन इमिशन जे आहे ते फॅक्टर वाढतो. आता याच्यामध्ये सोलार आणि विंड रिन्युएबल पॉवर एनर्जीचा आपण वापर करतो. दुसरा म्हणजे याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एकतर खर्च म्हणण्यापेक्षा जे टार्गेट्स आहेत ग्रीन हाऊस गॅस इमिशनचे ते आपण लवकर मीट करू. मला वाटतं हा प्रोजेक्ट इथं आल्यामुळे बोईसरची इकॉनॉमीमध्ये त्याचा बूस्ट होणार, कारण एक 5,000 लोकांचा रोजगार इतकंच रिझन नाही आहे, तर त्याच्या पाठीमागे 5,000 लोकांच्या मागे त्यांची 4 घरातली लोक असतात, माणसं असतात, फॅमिली मेंबर्स असतात. 20,000 लोक आणि 20,000 लोक ज्यावेळी पर ईयर का प्रोडक्शन रहेगा. ये प्रोजेक्ट हमारा 2 फेज में आएगा. पहले फेज में 1.1 मिलियन आएगा और दूसरे फेज में 1.1 मिलियन और आएगा. 1.2 मिलियन का प्रोजेक्ट रहेगा. ये प्रोजेक्ट 2030 तक कंप्लीट होगा, 29-30 तक कंप्लीट होगा. इस प्रोजेक्ट में जो प्रोडक्ट हमारा बनेगा वो सीड्स बनेगा, कॉइल्स. आप देखते होंगे कुछ बंडल्स आते हैं कॉइल के, तो वो कॉइल सीड रहेगा और उसके सीड्स रहेंगे और कॉइल रहेंगे जो एक्सपोर्ट और डोमेस्टिक मार्केट में बेचेंगे. साथियों, ये जो गवर्नमेंट का प्रोसेस रहता है, उस प्रोसेस के तहत परमिशन और प्रोसेस के तहत में ये जन सुनवाई का कार्यक्रम गवर्नमेंट ने आयोजित किया है, जिसके तहत आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस पब्लिक हियरिंग दे विल अप्रूव अस फॉर गिविंग अस द प्रोजेक्ट परमिशंस. तो ये सारा गवर्नमेंट का प्रोसीजर है. गवर्नमेंट अपने तरीके से प्रोसीजर कंप्लीट करेगी. हम उसमें एक पार्टी है, क्लाइंट है गवर्नमेंट के, उसके लिए इस प्रोजेक्ट से जो रोजगार डेवलप होगा, जो आर्थिक उन्नति होगी बोईसर की, उसके लिए तकरीबन जो अनुमानित संख्या है तकरीबन 4 से 5 हज़ार प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से रोजगार क्रिएट होगा. और ये जो प्रोडक्ट हम सेल करेंगे वो कुछ डोमेस्टिक मार्केट में जाएगा और कुछ हमारा एक्सपोर्ट होगा. एक्सपोर्ट प्रोडक्ट से जो हमारे को डॉलर की अर्निंग आएगी, दैट आप सभी जानते होंगे कि डॉलर नेट सरप्लस जब रहेगा तो गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट और फॉरेन करेंसी, दैट कॉल्ड नेट फॉरेन एक्सचेंज, नेट सरप्लस एक्सचेंज, दैट विल गिव अस द बूस्ट इन द गवर्नमेंट इकोनॉमी, सेंट्रल इकोनॉमी. स्टेट इकोनॉमी की हम बात करते हैं या बोईसर इकोनॉमी की हम बात करते हैं, तो इस प्रोजेक्ट से जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार होगा, स्थानिक रोजगार होगा, उसका जो भी आर्थिक उन्नति होगा, उससे जो मार्केट में जो पैसा आएगा, उससे जो स्थानिक व्यवसाय और स्थानिक गृह जमीन का जो मूल्यवर्धन होगा, उसका भी फायदा यहाँ के स्थानिकों को मिलेगा. सारा यही एक संक्षिप्त परिचय है प्रोजेक्ट के बारे में. तो धन्यवाद सर. मैं याच्या पुढे मी थोडंसं ब्रीफ करतो. जे सरांनी एक्सप्लेन केलं तुम्हाला की उद्देश काय आहे. उद्देश हा काय आहे की आपला 2.2 मिलियन टन कॅपॅसिटीचा जो प्रोजेक्ट येतो त्यामध्ये 1.1 मिलियन टन एका फेजमध्ये आणि दुसऱ्या फेजमध्ये 1.1 मिलियन टन घेईल. संपूर्ण कालावधी प्रोजेक्टचा जवळपास 5 ते 6 वर्षाचा आहे. अच्छा, यामध्ये जी कॉइल्स निर्मिती होईल किंवा प्लेट्स निर्मिती होईल ती डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला स्कोप आहे. या प्रोजेक्टचे काही फीचर्स मी तुम्हाला सांगून देतो. याच्यामध्ये
आम्ही आतापर्यंत जागतिक दर्जामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. मग ते प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून असू दे किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असू दे. एक साधं उदाहरण सांगायचं झालं यामध्ये, तर या प्रोजेक्टमध्ये जवळपास 344 करोड रुपीज हे फक्त एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटवरती खर्च होत आहे. 344 करोड रुपीज एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटवरती खर्च होत आहे. यामध्ये जो नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला ARP म्हणतो आपण, ही ARP टेक्नॉलॉजी आपण लावतोय. ARP टेक्नॉलॉजीमुळं जितकं पाणी आपण वापरणार आहे ते संपूर्ण पाणी रिसायकल होतं. याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा बाहेर जाण्याची शक्यताच नाही. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. मुळात म्हणजे पाण्याची कमतरता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर विराज या दृष्टिकोनातूनही विचार करते की आपल्या CETPचं जे पाणी आहे, जो आज आपल्याला CETPचा प्रॉब्लेम दिसतोय, तर ते पाणी सुद्धा आम्ही रिसायकल करण्यासाठी घेतोय. नवीन पाण्याऐवजी CETPचं पाणी मोठ्या प्रमाणात आपण घेतलं जाईल इकडे आणि ते रिसायकल केलं जाईल. याच्यासोबतच आपण डिनॉक्स सारखी टेक्नॉलॉजी, बॅग हाऊस, बॅग फिल्टर्स, स्क्रबर्स, हे मेजर्स ज्याच्यामुळे पोल्युशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ते रोखण्यासाठी आपण याच्यामध्ये वापरतोय. मुळात म्हणजे कोल्ड रोलिंग मिल आहे, तर इथं ध्वनी प्रदूषणचा प्रश्न उद्भवत नाहीये. ही कोल्ड रोलिंग प्रोसेस आहे. ध्वनी प्रदूषण याच्यामुळे अजिबात अपेक्षित नाहीये. याच्यापासून जे निघणारे घनकचरा किंवा असं जे मटेरियल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल आहे आणि ते आपल्याच प्लांटमध्ये रिसायकल होतं. याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रासायनिक घनकचरा, अगदी जर वेस्ट ऑइल किंवा असं जे निर्मित होतं ते जर आपण ॲथॉराइज पार्टी जे असतात, वेंडर्स असतात किंवा CAGL फॅसिलिटी असते त्यांच्याकडे देतो. पण बाकीचे जे रिसायकलेबल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल मटेरियल आम्ही रिसायकल करतो. आपल्याच प्लांटमध्ये जे बेटिंग शॉप आहे तिकडे या पदार्थांचं रिसायकलिंग होऊन जाईल. यानंतर एक दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे या प्रोजेक्टमुळे जे रोजगार निर्मिती होणार आहे ती जवळपास 5,000 लोकांना इथे रोजगार मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की रोजगार मिळणार आहे, पण इथल्या लोकांना किती मिळणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, विराज मॅनेजमेंटने याचा सर्वाचा अभ्यास केला आणि असं लक्षात येते आपल्या की स्थानिकमध्ये काय होतं, 10वी-12वी नंतर स्किल्स डेव्हलपमेंट नाही आहे. एज्युकेशनची कमतरता असेल किंवा काही, पण स्किल्स डेव्हलपमेंट आपल्याकडे नाही आहे. टेक्निकल लोकांचा सहभाग जास्त नाही आहे आणि टेक्निकल नसल्यामुळं नुसतं विराजच नाही, कोणत्याही कंपनीमध्ये बघा जर टेक्निकल नसेल तर जॉब मिळणं खूप अवघड होऊन जातं. त्यासाठी विराज मॅनेजमेंटने इथल्या लोकांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू करतोय, ज्यामध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याचं 3 महिन्याचं जे कसं म्हणजे त्यांच्या कामासाठी जे लागणार आहे ते ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करायचं आणि त्यांना विराजमध्ये पुन्हा जॉब लागेल. अच्छा, याचा पर्पज हा आहे की फक्त त्याने विराजमध्येच काय, मग इतकं ट्रेनिंग घेतल्यानंतर आणि सर्टिफिकेशन मिळणार तर त्यांना फक्त विराज काय, बाहेर कुठे पण जॉब मिळू शकतो. जॉबच नाही तर ते स्वतःचा कामधंदा पण चालू करू शकतात. एकंदरीत उद्देश हा आहे की समाजाचा टोटल विकास जर व्हायचा असेल तर इथल्या लोकांना ट्रेनिंग देणं, त्यांची गुणवत्ता सुधारणं, टेक्नॉलॉजिकल याच्यामध्ये त्यांना